नमस्कार मित्रांनो, माझं नाव निशा आहे. स्वागत आहे तुमचं आपल्या बुजाबत्ती मराठी स्टोरी चॅनलमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, माझं वय आहे 30 वर्ष. मी एका छोट्या शहरात राहत होते. 8 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं, पण माझा नवरा रोजगार होता. यामुळे मी वैतागून त्याला सोडलं होतं. 8 वर्ष त्याच्याजवळ राहून मला कोणतीही सुख दिलं नाही, म्हणून मी त्याला सोडलं होतं. शहरात राहून मी एका कपड्याच्या दुकानात काम करत होते. माझ्या आई बाबा मला म्हणायचे, आमच्या जवळ येऊन राहा. पण मला वाटायचं, शहरात राहून 2 पैसे आपण कमवू, आपल्या गरजा आपणच पूर्ण कराव्यात. काही दिवसांपूर्वी माझ्या शेजारी एका कंपनीत काम करणारा मुलगा राहायला आला होता. त्याचं वय साधारण 22 वर्ष होतं. तो माझ्यापेक्षा लहान होता. तो दिसायला खूपच देखणा आणि सावळा मुलगा होता. तो राहायला आलेला असल्यापासून माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता. मला वाटायचं, त्याचं ते वय आहे, यामुळे तो पाहत असेल. पण दिवसेंदिवस तो माझ्याकडे खूपच टक लावून पाहत होता. मी सुट्टी घेतली की तोही सुट्टी काढून रूमवर थांबायचा. आमच्या दोघांचाही रूम मालक एकच होता. आम्ही वरच्या मजल्यावर राहत होतो. माझ्या समोरच त्याची रूम होती. त्याचं लग्न झालं नव्हतं. माझी सुंदरता पाहून तो माझ्या खूप मागे लागला होता. रात्री खूप उशिरापर्यंत तो माझ्या रूमसमोर मुद्दामच फिरत असायचा. त्याचं ते वागणं पाहून मी हळूहळू त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते, कारण मलाही खूप वर्षापासून ते सुख मिळालं नव्हतं. एक दिवशी मी त्याला म्हटले, अरे अमोल, तू माझ्याकडे एवढं लक्ष देऊन का बघतोस? तो म्हणाला, वहिनी, तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात. तुमच्यासारखी सुंदर आणि स्वभावाने चांगली असणारी बाई मी कुठेही पाहिली नाही. यामुळे आपोआप माझी नजर तुमच्याकडे जाते. कृपया त्याचा राग येऊन देऊ नका. एखादी सुंदर वस्तू पाहिली की आपोआप कोणीही तिकडं पाहणारच. तो असं म्हटल्यावर माझ्या लक्षात आलं की त्याला मी चांगलीच आवडलेली आहे. माझ्याजवळ कोणीही नाही हे त्याला माहीत होतं. यामुळे माझ्याकडून त्याला त्याची गरज भागवून घ्यायची होती. काही दिवसांनी आमच्यात चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. तो माझ्याशिवाय जेवतही नसायचा आणि मीही त्याच्याशिवाय जेवतही नव्हते. खूप प्रकारच्या गप्पा मारल्यावर शेवटी तो त्या गोष्टीकडे आला आणि माझ्या नवऱ्याचा संपूर्ण कहाणी त्याने जाणून घेतला. त्याला माहीत झालं, खूप दिवसाचा गॅप पडलेला आहे, आपण तो भरून काढावा, असा त्याच्या मनात विचार करू लागला. माझ्या पण मनात आलं, निदान नवऱ्याने कधी माझी इच्छा पूर्ण केली नाही, म्हणून या तरुण पोराकडून आपली इच्छा पूर्ण करून घ्यावी. एके दिवशी सुट्टी होती. मी पण त्या दिवशी सुट्टी घेतली. त्याच दिवशी जेवणानंतर तो माझ्या रूममध्ये आला आणि त्याचा नको ते भाग खूप वेळ चोळू लागला आणि तो मोठा करू लागला होता. ते पाहून मला कळून चुकलं की आज तो आपल्यासोबत नक्की काहीतरी वेगळं करणार आहे. थोड्या वेळाने त्याने मला खूपच जवळ बोलावले आणि बेडवर मला त्याने आणलं. माझी नको ती सेवा करायला लागला. त्याने हळूहळू सुरुवात केली. शेवटी त्याने मला त्या कामासाठी चांगलेच तयार केले होते. त्या दिवशी त्याने बराच वेळ माझ्यापासून मजा करून घेतली होती. खूप दिवसापासून मलाही ते मिळालं नव्हतं, म्हणून मला खूपच त्रास होत होता. म्हणून मी त्याला म्हटले, तुझा जास्त आत ढकलू नको, मला खूप त्रास होतोय. पण तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. उलट तो जोराने माझ्याकडून मजा घेत होता. पुढे चालून त्याला ती चांगली सवय लागली होती. यामुळे मलाही त्याच्याशिवाय करमतही नव्हतं. यामुळे रात्रीचं ही तो माझ्या रूममध्ये गुपचूप येऊन माझ्या चांगलाच उपभोग घेत होता. माझ्याकडून त्याला पाहिजे तसं सुख मिळत होतं.
म्हणून त्याच्या घरच्यांनी लग्नासाठी विचारल्यावर तो लग्नाचा विषय टाळत होता. मीही एकटी असल्याने त्याच्याकडून चांगलीच मजा घेत होते आणि हळूहळू एक एक दिवस जीवनाचा ढकलत होते. मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.